नमस्कार. भारतीय संविधानाचं कलम क्रमांक 38 आहे, राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. असं एक मार्गदर्शक तत्त्व आहे. म्हणजे हे मार्गदर्शन आहे राज्याला. राज्य म्हणजे राज्यसंस्था. कलम 36 आणि 12 मध्ये जी व्याख्या आहे त्यानुसार राज्य. आणि हे मार्गदर्शन आहे, म्हणजे हे कंपल्सरी नाही, राज्याला बंधनकारक नाही. फक्त मार्गदर्शन केलेलं आहे संविधानानं की लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे राज्यानं. आणि यामध्ये मुख्य उद्दिष्ट काय आहे की अशी सामाजिक व्यवस्था निर्माण केली पाहिजे राज्यानं, ज्यामध्ये समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय समाजातील सर्व लोकांना, नागरिकांना मिळाला पाहिजे. असं हे राज्यासाठी एक मार्गदर्शन आहे. आणि हे कलम क्रमांक 38(1) मध्ये दिलं आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करायचा राज्यानं. आणि कलम 38(2) आहे, राज्याने लोकांमध्ये उत्पन्नातील विषमता म्हणजे इनइक्वॅलिटी ऑफ इन्कम आणि दर्जा, सुविधा व संधीतील असमानता हे कमी करण्यासाठी प्रयत्न करावं. म्हणजे उत्पन्नातील विषमता कमी करायची, म्हणजे लोकांमध्ये समानता, आर्थिक समानता प्रस्थापित करायची. आणि दर्जा, सुविधा आणि संधी म्हणजे नागरिकांना सुविधेमध्ये समानता, संधीमध्ये पण समानता आणि दर्जामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायचे. असं हे मार्गदर्शन आहे. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आपण म्हणतो, ते राज्यासाठी म्हणजे राज्यसंस्थेसाठी हे मार्गदर्शन आहे. हे राज्यसंस्थेला बंधनकारक नाही. म्हणजे समजा आर्थिक विषमता जर समाजामध्ये असेल तर आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही की राज्यसंस्थेनं हे पालन केलं नाही. फक्त राज्यसंस्थेसाठी हे मार्गदर्शन आहे की सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित केला पाहिजे आणि आर्थिक विषमता कमी केली पाहिजे. दर्जा, सुविधा, संधी यामध्ये समानता प्रस्थापित केली पाहिजे. असं हे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे 38(2) आहे ते 44व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड केलेलं आहे. 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये.